नमस्कार. पाहूया आजच्या दिवसातील काही ठळक घडामोडी आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. सुळकोट योजना अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून सुळकोट योजना मंजूर असलेल्या पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती अभिजित पटवा, महावीर कोल्हापुरे, उमेश पाटील, राजू कुन्नूर, सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 18 जून 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर योजनेस मान्यता दिली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने 165.70 कोटी रुपयांची योजना मंजूर करून केंद्र सरकारच्या अमृत 2 या योजनेचा समावेश झाला. यामध्ये केंद्र शासनाचे 33.33% व महाराष्ट्र शासनाचे 36.67% व इचलकरंजी महानगरपालिकेचा 30% असा हिस्सा आहे. सद्यस्थितीत नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या विरोधामुळे व स्थानिक आमदार खासदार यांच्या उदासीन भूमिकेमुळे योजना रखडली असून निर्णयाकरिता मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यासंबंधित अभिजित पटवा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाहूया ते काय म्हणतात. जो हप्ता महापालिकेचा सोयीचा आहे तो सुद्धा भरलेला गेला नाही अशी चर्चा जोरात चालू आहे. त्याचप्रमाणे आत्ता सध्या 520 कोटी रुपयाची जी ड्रेनेजची योजना चालू आहे गावात, त्याच्यामध्ये 177 कोटी रुपये महापालिकेला स्वतःच्या हिस्सेची भरायची. ते भरण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीत, तर 100 कोटी रुपये त्यासाठी कर्ज काढायचा प्रस्ताव महापालिकेने दिलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांच्याकडे ज्या दिवशी आमदारांनी प्रेझेंटेशन केलं त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मी निधीची कमतरता पडू देणार नाही, मी तुम्हाला दीर्घकालीन कर्ज स्वरूपात, बिनव्याजी कर्ज स्वरूपात मी तुम्हाला निधी उपलब्ध करून देईल. म्हणजे महापालिकेचा हिस्सा जो आहे तो त्यांनी कर्ज स्वरूपात आपल्याला जरी उपलब्ध करून दिला तर ह्या 150-200 कोटी रुपये जो योजना पूर्ण होईपर्यंत भार राहील तो आपल्या याच्यावरच राहील आणि नागरिकांच्यावर किंवा महापालिकेवर राहणार आहे. तो भार फेडायची सुद्धा महापालिकेची आता कॅपॅसिटी नाही आहे. तर अशा पद्धतीनं ही खर्चिक योजना आहे आणि त्यामध्ये जेवढा हिस्सा आपल्याला घालणार त्या हिश्श्यातच आपली सुळकोटची योजना होती. त्यामुळे आई सर्वांना विनंती आहे, आमदार खासदारांना सुद्धा, की तिथल्या लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांच्याकडे लावावी. त्यांचा जो गैरसमज आहे, सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, तो गैरसमज दूर करावा. पाणी कमी पडणार नाही जे शास्त्रोक्त अहवाल आपल्याला संबंधित डिपार्टमेंटकडनं प्राप्त आहे, तर त्याच्या अनुषंगानं सुळकोट योजना आपल्याला परवडणारी आहे आणि तीच राबवावी याच्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो. इचलकरंजी शहराचा जो गेल्या 12, 13, 14 वर्षामध्ये पाणी योजनेसाठी फुटबॉल झालेला आहे, त्या फुटबॉलला कुठेतरी स्टॉप मिळावा आणि सुळकोट योजनेचाच गोल व्हावा अशी आमची इच्छा. ते महानगरपालिकेची 12/5/2026 रोजी विशेष सभा झाली पाणी या विषयी, गावातली पाणी टंचाई आणि पाणी योजना या विषयी. त्या सभेमध्ये 71 नगरसेवक जे आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी उपस्थित असणाऱ्यांनी सुळकोट योजनेचा पाठपुरावा करावा आणि तीच योजना आपल्याला कशी किफायतशीर आहे याबाबत स्पष्टीकरण देत त्या योजनेचा पाठपुरावा करायचा अशी एक मुखानं मागणी केली आणि एक मुखानं त्याचा ठराव झाला म्हणजे सर्वांमध्ये की सुळकोट योजनाच राबवायची. त्याच्यानंतर असं काय घडलं 26-27 दिवसात की आमदारांना अचानक योजना बदलून ती दुसरी योजना प्रस्तावित करावी लागली. आर्थिक परिस्थिती बिकट आहे. इचलकरंजी महानगरपालिकेला जे GST अनुदान येणार आहे आजपर्यंत प्रलंबित जे राज्य शासनाकडे आहे त्यातलं 1ही रुपया आजपर्यंत आलेला नाही. गेल्या महिन्यात जे 20 कोटी रुपये आले म्हणून प्रसिद्धी झाली होती ते नियमित GST अनुदान जे 5,500 कोटी रुपये सरकारनं वाटलेलं आहे सगळ्या महापालिकांना, त्याच्यामधलं 20 कोटी रुपयाचा एप्रिल आणि मेचा हप्ता आपल्याला आलेला आहे. पण आपलं त्याच्या आधीचे प्रलंबित अनुदानाची जी आपण वारंवार मागणी करतोय ते सुद्धा आपल्याला 1 रुपयेसुद्धा त्यातलं आलेलं नाही आहे. त्याचबरोबर सहाय्यक अनुदान जे आपलं गेल्या कित्येक वर्षापासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे ते सुद्धा आपल्याला आलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचं बरंच येणं शासनाकडनं आपल्याला यायचं बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन आपल्याला पैसे देतो म्हणते, आपल्या हक्काचे पैसे जर शासन आपल्याला देत नसेल तर नवीन पाणी योजनेसाठी आपल्याला कर्ज काढून परवडणार आहे काय, हा सुद्धा एक नवीन विषय त्यामध्ये आहे.